नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आजचा भाग आपला चालला आहे 10वा. तुकारामांचे नर्म विनोद. तुकारामांचं साधं सरळ पण मर्मभेदी अभंग शब्द जनता जनार्दनाच्या हृदयात सहजपणे प्रवेश करतात. निरक्षरापासून ते विद्वानांपर्यंत प्रत्येकालाच तुकारामांचे अभंग म्हणजे आपल्या अंतःकरणाशी केलेलं हितगुजच वाटतं आणि त्यामुळेच तुकारामांच्या बऱ्याच अभंग चरणांना सुविचारांचं किंवा वाक्प्रचारांचं स्वरूप आलेलं आहे. उदाहरणार्थ, आली या भोगासी असावे सादर 1636 हा अभंग आहे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण 953. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे 63. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोबटी. श्री विठ्ठलांच्या अपरंपार भक्ती चिंब भिजत त्यांच्या कीर्तनात रंगून जाणाऱ्या तुकोबांच्या समोर 18 पगड जातीचे श्रोते होते. त्या सर्वांचीच तुकारामांचं आत्मीयतेचं नातं असल्यामुळे सर्वांना रुचेल पटेल अशा पद्धतीने ज्ञानभक्तीचं विवेचन करणाऱ्या तुकोबांचं कीर्तन विलक्षण रसमय होत असे. त्यात मार्मिक विनोदाचीही वानवा नव्हती. संसार मोहात तसंच अज्ञान पाशात जखडलेल्या जीवांची विपरीत वर्तणूक मासलेदार उदाहरणातून सहज सादर करीत असत. त्यामुळेच लोकांना स्वतःच्या वागण्यातली चूक मनोमन कबूल करावीच लागायची. आपण स्वतःला काही गोष्टीत उगाचच अडकवून घेतो. एखादा प्रसंग एखाद्याचं बोलणं मनात धरून ठेवतो आणि मनस्वास्थ्य हरवून बसतो. वास्तविक थोडीशी जरी निवृत्ती आपण त्यातून स्वीकारली ना तर त्या गुंत्यातून आपली सुटका होईल. पण आपली आसक्ती आपला अहंकार तसं करू देत नाही ना. म्हणून तुकाराम त्यासाठी चपखल कथा सांगतात. माकडे मुठीसी धरिले फुटाणे, माकडे मुठीसी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तिथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. 104 हा अभंग आहे. अर्थ बघूया. कोड्या एका पारध्याने माकडाला धरण्याकरता एका बारीक तोंडाच्या पुरलेल्या भांड्यात फुटाणे घालून ठेवले होते. त्या फुटाण्याच्या लालसेने एका माकडाने भांड्यात हात घातला आणि तो फुटाण्याची मूठ भरूनच बाहेर काढायला लागला. पण फुटाण्याने मूठ भरल्यामुळे हात फुगला म्हणून तो त्या बारीक तोंडातून काय बाहेर निघेना. अशा रीतीने हात गुंतून पडलेल्या माकडाला फुटाण्याची आसक्ती सुटत नसल्यामुळे फुटाण्याने भरलेली मूठ हात बाहेर काढून घेण्याचंही कळेना. याला कोणता न्याय म्हणावा? तर मूर्ख आपलं खरं हित कशात आहे हे जाणत नाही. आणखीनही तुकोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. तैसे मज नको करू कमळाबती, देई या संगती सज्जनांची. तिचे पाचारिले इलबा म्हणून, येरू पळे आण झाली आता. तुका म्हणे येरा येरा जे विच्छिन्न, तेथे वाढे क्षीण सुखापोटी, तेथे वाढे क्षीण सुखापोटी. 62 अभंग आहे. एका कानडी बाईने मराठी भाषिक नवरा केला. पण तिने कानडीत बोललं असताना त्याला भलतंच समजावं आणि हा मराठीत बोलला असताना तिलाही भलतंच समजावं. तिने कानडीत त्याला इल्बा म्हणजे इकडे या असं म्हटलं. तर हिने आपल्याला बाबा म्हणून आपण तिच्यापेक्षा खूपच मोठे म्हणजे तिच्या बापासारखे आहोत असं सुचवलं. असं वाटून तो तिच्यापासून दूर जायला लागला. तुकाराम म्हणतात, अशा एकमेकांना विच्छिन्न म्हणजेच विसंगत असणाऱ्या जोडप्यांसाठी सुखाऐवजी क्षीणच वाटतो. या अभंगात तुकोबांनी विसंगत जोडप्याचं विनोदी चित्र डोळ्यांसमोर हुबेहूब उभं केलेलं आहे. असं चित्र रंगवून तुकाराम सूचित करतात की मला माझ्या मनाची परमेश्वराबद्दलची ओढ जाणून त्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या संतांची संगत दे, नाहीतर दुर्जनांच्या संगतीत माझ्या भक्तीचा अंकुर करपून जाईल. तुकारामांनी उदाहरणादाखल सांगितलेले किस्से कीर्तनाची रंगत नक्कीच वाढवतात. अंतःकरणातला अस्सल भाव सर्वांना अखेर कळून येतोच येतो. सात्विकतेची कितीही बतावणी केली तरी शेवटी माणसाचं खरं मन उघडं होतंच ना. म्हणून मनापासून परमार्थाची ओढ लागावीच, नाही तर त्या कोणा एका धनगरासारखं होईल.
त्याची कहाणी रंगवताना तुकाराम हास्यरसाचीच उधळण करतात. देखोनी पुराणिकाची दाढी, रडे फुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. आवरिता नावरे, खूर आठवी नोबरे, दोन्ही शिंगे चारी पाय, कुणा दावी म्हणे होय. मना आणिथा बोकड, मेला त्याची चरफड, होता भाव पोटी, मुखा आलासे शेवटी. तुका म्हणे पुढे, कळा येते रोकडे. 91 हा अभंग आहे. एक धनगर पुराण ऐकायला देवळात गेला. तिथे पुराणिक बुवा पुराण सांगायला लागले, म्हणजे त्यांची दाढी हालायची. ती पाहून तो धनगर श्रोता नाक ओढत कुंदून रडायला लागायचा. ते तिथे जमलेल्या लोकांना पाहून वाटलं की हा धनगर पुराणातल्या कथात किती तल्लीन होतोय. पण धनगराच्या मनातली भावना फार वेगळी होती. त्याच्या आवडीचा एक बोकड विला होता. पुराणिकाची हसणारी दाढी बघून त्याला आपल्या बोकडाची आठवण येत होती. पुराणिकांनी सर्वत्र एक परमेश्वर या अर्थाने एक बोट दाखवलं. तेव्हा धनगराला वाटलं, खरोखर माझा बोकड एकुलता एकच होता. पुराणिकांनी प्रकृती पुरुषांचं विवरण करण्यासाठी 2 बोटं आणि 4 वेदांचं महात्म्य सांगण्यासाठी 4 बोटं दाखवली. तेव्हा धनगर म्हणाला, होय हो, माझ्या बोकडाला 2च शिंग आणि 4च पाय होते हो. अशा रीतीने धनगराच्या मनातली खरी भावना लोकांच्या समोर प्रकट झाली. लोकरंजनातून लोकशिक्षण हे माऊलींचं अंतःकरण असणाऱ्या संतांच्याकडून आपोआप घडतं. आपली संसाराविषयीची आसक्ती कशी सुटता सुटत नाही हे तुकाराम आपल्याला हसवत हसवत पटवून देतात आणि अखेर आपल्याला अंतर्मुख होऊन सारासार विवेक करण्यासाठी प्रवृत्तही करतात. त्यांचा पुढील एक अभंग प्रसिद्ध आहे. परिसे ग सुनेबाई, नको वेचू दूध दही. परिसे गे सुनेबाई, नको वेचू दूध दही. आवा चालिला पंढरपुरा, वेसीपासून आला घरा. ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. माझे हातीचा कलवडू, मज वाचूनी नको फोडू. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आल्या घरात, सांग गेली पंढरपुरा. सून म्हणे बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. सुनमुखीचे वचन कानी, ऐकोनी सासू विवंची मनी. सवतीचे चाळे खोटे, म्या जावेसे इला वाटे. आता कायसा यात्रे जाऊ, काय जाऊनी तेथे बाहू. मुले लेकरे घरदार, माझे येथेची पंढरपूर. तुका म्हणे ऐसे जन, गोवी येले माये करून. 3206 हा अभंग आहे. अभंगाचा अर्थ बघूयात. हे सुनबाई, तू ऐक, दूध दह्यासाठी जास्त खर्च करू नकोस. आपल्या मागे घराची काय काय काळजी घ्यावी हे सुनेला सांगत सासूबाई पंढरपूरला जायला निघाली. ती गावाच्या वेशीतून परत आली आणि सुनेला परत सांगायला लागली, मुली, मी काय सांगते ते नीट आदराने ऐक. आपलं फुटकं पाळत जतन कर. मी लिंपलेल्या शेण्याच्या गोऱ्या मी परत येईपर्यंत काढू नकोस. खीर करण्यासाठी ज्या शेवया केल्या आहेत त्याचं पात्र माझ्याशिवाय उघडू नकोस. आपल्या घरातलं उखळ मुसळ जातं यांच्यात माझा फार जीव गुंतलेला आहे. त्यांना सांभाळ. कोणी भिक्षुक घरी आला तर त्याला काही न देता सांग की सासू पंढरीला गेली आहे. तू सुद्धा जरा मोजकंच खात जा, फार खर्च करू नकोस. यावर सून म्हणाली, तुम्ही फार चांगलं सांगितलं हं, आता तुम्ही सुखाने यात्रेला जा. सासूबाई, तुम्ही आपलं खरं हित कशात आहे हे जाणून आपल्या मागील प्रपंचाची आशा सोडा. सुनेचे हे शब्द ऐकून सासू आता मनात विचार करायला लागली, ही सून माझ्या सवतीसारखी माझ्या प्रपंचातील दावेदार आहे. हिच्या मनातच खोट आहे म्हणून हिला मी जावं असं वाटतंय. आता मी कशाला यात्रेला जाऊ? तिथे जाऊन तरी काय पाहू? माझी मुलं बाळं घरदार जिथे आहे तिथेच तर माझं पंढरपूर आहे. तुकाराम म्हणतात, अशा मायेमध्ये सर्व लोक फसलेले आहेत. मायेच्या करामतीत गुंतलेल्या जीवाच्या तुकारामांनी केलेल्या या प्रत्येकारी विनोदी वर्णनावर अधिक भाष्य करण्याची गरजच नाही आहे. म्हणूनच आज आपण हा भाग इथे संपवणार आहोत. उद्याच्या म्हणजे 11व्या भागात आपण जनाचे अभंग घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण